नमस्कार. आत्ता मी इथे चलनचे पैसे भरले, परंतु माझा व्हिडिओ लाईव्ह गेला होता आणि आत्ता या मॅडम म्हणतायत की तुम्हाला 1000 रुपये फुटपाथवर पार्क केले म्हणून कॉर्पोरेशनचे पैसे भरायला लागतील, असं यांचं म्हणणं आहे. मग आता जे चलन केलेलं आहे टोईंगचं किंवा 500 रुपयाचं जे काही चलन केलं होतं ते चलन कुठलं होतं, आणि त्याची मी पावती ऑलरेडी महाट्रॅफिकवर भरलेली आहे. त्यामुळं आता यांचं म्हणणं आहे की नाही आहे ते फुटपाथवरचे 1000 रुपये वेगळे असतील. हा बघा, हा फुटपाथ अलीकडे आहे. तुम्ही त्याचा जर फोटो नीट बघितला तर फुटपाथ अलीकडे कंटिन्यू होतो ना, हा पुढे आहे. हा गेट पशी आहे, सोसायटीच्या गेट पशी आहे. हा सोसायटीच्या गेट पशी आहे. गेट आतमध्ये टेपरमध्ये टेपर जिथं आहे SS मोबाईलच्या समोरची ही जागा आहे, तिथं टेपरमध्ये आहे, फुटपाथमध्ये नाही आहे. फुटपाथवरती गाडी, कारण तिथनं माणूस जायला यायला अडचणीचा प्रश्नच नाहीये. आणि यांनी मग आता मग 500 रुपये जे मला जे माहिती आहे की नाही, बघा तिथं फुटपाथ नव्हता. फुटपाथला जर तिरका आहे आणि तसं असेल तर इथल्या जे गाड्या लावल्यात या फुटपाथवरती, या फुटपाथचा दंड लावणार आहे का? या फुटपाथचा दंड लावणार आहे का? त्या गाड्या इथं आहेत, आता ही गाडी फुटपाथवर उभी केलेली आहे, त्याचा दंड लावणार आहेत का सांगा? त्यामुळं हे लोक आता इथं आलेले आहेत. अशी ही जी दादागिरी चाललेली आहे पोलिसांची, आणि ते मला आता 1000 रुपये अजून मला द्या असं, आत्ता ह्या ज्या मॅडम आहेत त्या मला 1000 रुपये अजून द्या असं म्हणतायत, आणि त्यासाठी मला कॉर्पोरेशनची पावती फाडायला लावत आहेत त्या. तेव्हा हे कितपत योग्य आहे हा माझा कमिशनर ऑफ पोलीस यांना सवाल आहे.